नमस्कार मंडळी, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर मी पुरणाचा स्वयंपाक करते आज. त्याच्यासाठी मी डाळ भिजत घातली 1 तासभर. त्याच्यानंतर पाणी ठेवलं आहे गरम व्हायला. छान पाण्यात आपण तेल आणि हळद घातली आहे. उकळी फुटल्यानंतर भिजवलेली डाळ घालून घेतली आहे. छान डाळ शिजल्यानंतर आपल्याला त्यात गूळ घालायचा आहे. हे बघा मी गूळ घालते आता. गूळ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे डाळ आणि गूळ. आणि गूळ वितळल्यानंतर डाळ थोडी शिजली की मग त्यात वेलची पूड, सुंठ आणि बडीशेपची पूड घातली आहे. त्याच्यानंतर आमटीची तयारी करून घेते. तर इथं जिरं, दालचिनी आणि लवंग भाजून घेते. त्याच्यातच सुकं खोबरं पण भाजून घेतलं आहे मी. त्याच्यानंतर कांदा, अद्रक, लसूण तेलात परतून घेतला आहे, बघू शकतात. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची स्वच्छ धुवून आणि हे वाटण करून घ्यायचं आहे आता आपल्याला आमटीसाठी. तेल गरम करून आपल्याला आमटीसाठी जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे. तर इथं तेल गरम झालं आहे, मी जिरं मोहरी घातलं आहे आणि कढीपत्ता पण घालायचा आहे ताजा छानपैकी. त्याच्यानंतर वाटण घालून घ्यायचं आहे. तर वाटण घातलं आहे मी, आता छान मिक्स करते आहे. आणि मग वाटणाला छान असं तेल सुटल्यानंतर मसाले घालून घ्यायचे आहेत. कांदा मसाला वगैरे, धना पावडर थोडा, मिरची पावडर वगैरे असं सगळं. आणि मग आपण थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मसाले जळू नये म्हणून. त्याच्यानंतर आपण कटाच्या आमटीसाठी येळवणी काढलेली ती घालून घेतली आहे. कोथिंबीर घालून घेतली. छान आमटी झाली आहे बघा, मस्त कट आला आहे. त्याच्यानंतर पोळी लाटून घ्यायची आपल्याला. मस्त असं गोळा घेतला आहे पिठाचा, त्यात पुरण घातलं आहे. पुरण थोडं जास्तीच घ्यायचं आहे. पिठाचा गोळा लहान आणि पुरणाचा गोळा थोडा मोठा घ्यायचा आहे. छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जितकं पुरण भरू तितकं आपली पोळी छान लागते चवीला. मस्त असं जास्त पुरण भरून लाटली की पोळी गोड पण लागते आणि छान पण लागते टेस्टी. तर बघा आता मी पुरण घालून मस्त अशी पोळी लाटून घेते आहे. त्याच्यानंतर छान भाजून घ्यायच्यात पोळ्या आपल्याला. तूप, तेल काही लावू शकता. मी थोडं तूप पण लावलेलं आहे आता, मस्त असं बघू शकतात. तर इथपर्यंत आला असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट पण करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटतो ते पण कळवा. तर सगळ्यांनी पोळ्या केल्या असणार आहेत गुढीपाडव्यानिमित्ताने, तर मीही केल्या आहेत. तर प्लीज कमेंट करा, लाईक करा माझ्या व्हिडिओला. आता भजीही करून घेतली आहेत मी छान अशी. तर या सगळ्यांनी जेवायला. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. सबस्क्राईब माय चॅनल. ओके, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.